धम्मगिरी विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी हे प्रवेशद्वार आहे समोरचं आणि सुंदर अशा ह्या पर्वतरांगा आहे। या पर्वतरांगेमध्ये धम्मगिरी ध्यान साधना आंतरराष्ट्रीय केंद्र हे उभारलेलं आहे। सत्यनारायणजी गोयंका यांनी आपण त्या केंद्रामध्ये 10 दिवस प्रशिक्षण घेऊ शकता, ध्यान साधना करू शकता। हा जो रस्ता आहे तो रस्ता बाहेर पडण्याचा आहे आणि याच्या मागच्या साईडला जो गेट आहे तो आतमध्ये प्रवेश करण्याचा आहे आणि इथून आपण या निसर्गमय डोंगराच्या कुशीत उंच उंच पर्वतरांगेमध्ये वसलेले हे ध्यान साधना केंद्र। इथून आपण आता बुद्ध गार्डनकडे रवाना होत आहोत। अग्निपंख विज्ञान केंद्र। मी गजानन गोपेवाड। इथं सुद्धा मी साधक म्हणून एका भिक्षूचं जीवन कसं जगावं, भिक्षूचं जीवन कसं असते, ध्यान कशा पद्धतीने केले जातात आणि ध्यान केल्यानं काय फायदे होतात, धम्म काय, पंचशील काय आणि करुणा मैत्री काय, हे सर्व काही इथं संस्कार या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आमच्यावर रुजले गेलेले आहेत आणि खरोखरच मानव कल्याणासाठी ह्या तथागत गौतम बुद्धांनी जे संशोधन केलेलं आहे ध्यान साधनेमध्ये खरोखर घेण्याजोगं आहे। आपण आता बुद्ध गार्डनकडे आलेलो आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये आपण बुद्ध गार्डनच्या जवळ प्रस्थान करत आहोत। बुद्ध गार्डनपाशी एक जे करंगळी कापतात उंगलीमाळ त्याचं एक पिक्चर आहे, मी झूम करून दाखवतो। आणि तिथं तथागत गौतम बुद्ध आहे, तो तलवार घेऊन उभा आहे। एक उंगलीमाल गुंडा डाकू जो जंगलात राहून प्रत्येक माणसाची क्रूरपणे हत्या करायचा, अशा क्रूर निष्ठुर मनुष्याला या तथागत गौतम बुद्धांनी भिक्षू बनवले। तर बघू शकता आपण हे असं छान बुद्ध गार्डन आहे। इथे एक विशेषता आहे, पाऊस हा कोण्या क्षणाला पडेल काही सांगता येत नाही, त्यामुळे या परिसरात येताना पावसाळ्यामध्ये छत्री रेनकोट सोबत असणं आवश्यक आहे। पाऊस जास्त प्रमाणात पडतो इथं। हे बुद्ध गार्डन आहे आणि बुद्ध गार्डनमध्ये जे त्यांचे बुद्धाच्या काळातले जे चित्र आहे, प्रसंग आहे, हे चित्रामध्ये ठेवायचं। इथे लिहून आहे बुद्ध गार्डन, बुद्ध पार्क। बघ दिस हे बुद्ध गार्डन आणि या बुद्ध गार्डनमध्ये भगवान तथागत गौतम बुद्धाच्या जीवनातले जे प्रसंग आहे, ठळक प्रसंग, हे इथं चित्रात वर्णन केलेलं आहे। बुद्ध उद्यान, बुद्ध पार्क। सर्व बुद्ध गार्डनमध्ये आता मी आलेलो आहे जे म्यानमार गेट आहे ध्यान साधना केंद्रामध्ये प्रवेश करण्यासाठी। हे तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये बुद्ध उद्यान पार्क। हे या बाजूला जे आहे बुद्ध उद्यान पार्क आणि हा जो रस्ता दिसतो सिमेंटचा तो आतमध्ये जाण्याचा आहे। इथं एक चार सिंहाची बुद्ध दर्शनी, तर इथं बुद्ध दर्शनीचे काही आहे चित्र आपण पाहू शकता। स्तूप आहे। हे म्यानमार गेट आहे। धम्मगिरी
हा इथून बाण म्हणजेच या रोडनं आपल्याला ॲटो जात आहे, त्या रोडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सयाजी उबा खिंग्राम धम्मगिरी, याला धम्मगिरी म्हणतात. हे आपण पाहूया. सयाजी उबा बिन विपश्यना ग्राम. हे एक सुंदर असं प्रवेशद्वार आहे, पण इथं कोणालाही संधी नाही जाण्याची. इकडं बंद आहे, प्रवेश निषेध इथं लिहून सुद्धा आहे बोर्ड, तर त्याच्यामुळे इकडे कोणाला जाऊ देत नाहीत. आणि इथं सुंदर असं पाण्याचा डबका आहे. या पाण्याच्या डबक्यामध्ये कमळं आहेत, कमळ उगवलेलं आहे. आणि आपण चला एका सुंदर अशा कमळाचं चित्रीकरण करूया. सुंदर आहे, पांढरा कमळ आहे. मित्रांनो, हे माहिती जी तुम्हाला मी शेअर करतो, धम्मगिरी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र, याच्या मच्छी आहे. वा, तर इथं पांढरं कमळसुद्धा आहे आणि गुलाबी कमळसुद्धा आहे. आणि हे कमळाच्या बिया आहेत, याला कमळाच्या बियासुद्धा आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आम्ही बरेच वेळ बघितलं, पण तुम्हाला कमळाचे फुलं दिसली, बिया दिसल्या नाही. हे जे दिसत आहेत हा आहे हे कमळाचे, याच्यामध्ये बिया असतात. फार कठीण असते बी. चला मित्रांनो, आपण आता जाऊया बाहेर, म्हणजे म्यानमार गेट. या म्यानमार गेटमधून बाहेर गेल्यानंतर या धम्मगिरीचा प्रवास इथं संपतो. हा व्हिडिओ मी सर्वांसाठी तयार केलेला आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला मी गजानन गोपीवाड अशी विनंती करतो की आपण कॉमेंट बॉक्समध्ये मंगल हो, मैत्री भावना, मैत्री सद्भावना, करुणा हे कॉमेंट लिहावं. कारण तथागत गौतम बुद्धांनी जे प्रेमाचा मार्ग जगाला दिलेला आहे, शांतीचा मार्ग दिलेला आहे, तो अनमोल आहे. आपण आता गेटकडे जात आहोत. हेच ते म्यानमार गेट आहे आणि या गेटमधून सर्वांना प्रवेश भेटते. इथं चरत भिक्खवे चारिक भोजनाहिताय भोजन सुखाय लोकानुकंपाय असं लिहून आहे. तथागत गौतम बुद्धाच्या काळातील हे प्रसंग आहेत. वाव, अतिशय सुंदर असं. तर मित्रांनो, हे असं सुंदर असं म्यानमार गेट आहे. आणि इथं आता आपला प्रवास संपला. धन्यवाद. कॉमेंटमध्ये मंगल हो लिहायला, बी हॅपी विसरू नका. धन्यवाद.